उद्धव ठाकरे गेल्या तासाभरापासून शिवतीर्थवर आहे। शिवतीर्थ म्हणजे राज ठाकरे यांचं निवासस्थान। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये गेल्या तासाभरापासून आता चर्चा सुरू आहे आणि शिवतीर्थवर वरुण देसाई, अनिल परब सुद्धा उपस्थित असल्याचं कळतं आहे। बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई या बैठकीमध्ये सहभागी झालेत। अविनाश जाधव, राजू पाटील सुद्धा बैठकीत उपस्थित आहेत। मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवलीतल्या जागा वाटपावर ही चर्चा सुरू आहे अशा प्रकारे एक शक्यता वर्तवण्यात येते आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची आता चर्चा सुरू झालेली आहे। आणि कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत या संपूर्ण बैठकीवर, या चर्चेवर लक्ष ठेवून आहेत आणि शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सध्या कृष्णात आपल्याबरोबर जोडला गेलेला आहे। कृष्णात, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक सुरू आहे आणि काही महत्त्वाचे नेते सुद्धा या बैठकीमध्ये आता उपस्थित असल्याचं कळतंय। विशेषतः जाणून घ्यायचंय, कल्याण डोंबिवलीतल्या जागा वाटपावर सुद्धा चर्चा होईल अशी एक शक्यता आहे। काय नेमके या संदर्भात स्पष्टीकरण? अनुपमा, गेल्या तासाभरापासून या दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये चर्चा होते, परंतु या दोन्ही ठाकरे बंधूंच्या व्यतिरिक्त दोन्ही पक्षातले नेते देखील सहभागी असणार आहेत। खास करून मुंबई महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात ज्यांच्यावर जबाबदारी दिली गेलेली आहे शिवसेना ठाकरे गटाकडून, अनिल परब आणि वरुण सरदेसाई हे दोघेही उपस्थित आहेत। त्याचबरोबर बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे मनसेच्या वतीनं उपस्थित आहेत। ज्या संदर्भात मुंबई महापालिका निवडणुकीच्या विषयीचं जे जागा वाटप आहे हे यावर चर्चा होऊ शकते। त्याचबरोबर मनसेचे ठाण्यातले जे नेते आहेत अविनाश जाधव हे या बैठकीमध्ये असल्याची माहिती मिळते। डोंबिवलीतले राजू पाटील हे देखील सहभागी आहेत। त्यामुळं केवळ मुंबईच नाही तर मुंबई महापालिकेसोबतच ठाणे महापालिका आणि कल्याण डोंबिवली महापालिका इथल्या जागा वाटपाच्या संदर्भात देखील चर्चा ही होऊ शकते। कारण दोन्ही ठाकरे बंधू हे मुंबईतलं सह MMR इथल्या ज्या काही निवडणुका आहेत, अगदी सर्व महापालिका असतील किंवा बदलापूरची नगरपालिकेची निवडणूक असो, या सर्व नगरपालिकांसह महापालिका निवडणुकांमध्ये सर्वाधिक जास्त संख्येनं आपलेच उमेदवार कशा पद्धतीने निवडून यावेत आणि त्याच्यासाठीचे जे जागा वाटप आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून ही प्राथमिक चर्चा जी आहे ती जागा वाटपाची सुरू असलेली पाहायला मिळते। परंतु यापूर्वीचे या जागा वाटपाच्या चर्चा ज्या आहेत, फेऱ्या ज्या आहेत, त्या दोन्ही पक्षातल्या नेत्यांच्या अगोदर झालेल्या आहेत। परंतु काही महत्त्वाचा जो मुद्दा महत्त्वाचा येतोय तो मुंबईतला येतो आणि त्यामध्ये जे मराठी बहुल भाग आहे त्या ठिकाणची जागा वाटप कसं करायचं। कारण शिवसेना ठाकरे गट हा एकूण 36 विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येकी 2 प्रभाग हे शिवसेना मनसेला देऊ इच्छिते। मनसेची इच्छा आहे की जिथं मराठी प्रभाग भाग आहे, खास करून वरळी, शिवडी आणि त्याचबरोबर दादर, माहीम या ठिकाणचे जे मराठी प्रभाग आहेत त्या ठिकाणी प्रत्येकी 3 प्रभाग हे मनसेच्या वतीनं मागितले जात आहेत। परंतु शिवसेना ठाकरे गट या संदर्भात कुठलीही पुढचं जे पाऊल आहे किंवा त्या संदर्भातला अंतिम जो चर्चा आहे ती होऊ शकलेली नाही। केवळ कोणते मतदारसंघ मागायचे, कोणते प्रभाग मागायचे या संदर्भातली चर्चा ही दोन्हीच्या वतीनं होते आहे, परंतु अंतिमची चर्चा जागा वाटपाची आहे ती अद्याप सुरू असलेली पाहायला मिळते। त्याच्यावर कुठलाही अद्याप तोडगा जो आहे तो होताना पाहायला मिळत नाही। कारण अद्याप अनुपमा, काँग्रेसची भूमिका शेवटपर्यंत काय असणार आहे? काँग्रेस सोबत येणार आहे का? त्याचबरोबर राष्ट्रवादी, शरद पवार गट हा सोबत येणार आहे का? अशा प्रकारचे अनेक ज्या अनुत्तरित उत्तर आहेत जे येत्या काळामध्ये याची उत्तरं मिळू शकतात। त्यानंतर खऱ्या अर्थानं जागा वाटपाची पूर्ण चर्चा ही खऱ्या अर्थानं होऊ शकते। अगदी खरे कृष्णात, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो होता तुम्ही खरं तर उपस्थित केलात तो म्हणजे काँग्रेस अगदीच ना हे मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यात आणि त्यातही स्वबळाचा आता नारा दिलेला आहे। त्याचप्रमाणे राष्ट्रवादीकडून मध्ये एक स्टेटमेंट आलेलं होतं की मनसेकडून कुठलाही प्रस्ताव आला नाही, तर या संदर्भात सुद्धा काही चर्चा होऊ शकते का? कारण मनसे महाविकास आघाडीत आल्यावर एक मोठ्या प्रकारे शक्ती निर्माण होऊ शकते आणि भाजपसारख्या एका मोठ्या विरोधी पक्षाला जे खूप मोठं आव्हान खरं तर आहे महायुतीचं आणि विशेषतः भाजपचं, तर या विरोधात लढण्यासाठी एकत्रित शक्ती जमवण्यासाठी सुद्धा या बैठकीत काही चर्चा होऊ शकते का?
नक्कीच चर्चा होऊ शकते अनुपमा, कारण विधानसभा निवडणुकीतला जे मतदान आहे ते पाहिलं गेलं तर मनसेला सोबत घेऊन आणि काँग्रेसला सोबत घेऊन जर पुढची निवडणूक झाली आणि हे चारही महाविकास आघाडी इथले 3 पक्ष आणि मनसे हे असे 4 पक्ष एकत्रित झाले तर नक्की मुंबई महापालिकेमध्ये सत्ता येऊ शकते, अशा प्रकारची एक आकडेवारी ही समोर येताना पाहायला मिळते. आणि त्याचमुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसला या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सोबत घेणं गरजेचं असल्याचं वारंवार शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं स्पष्ट केलं जात आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे थेट वरिष्ठ नेत्यांशी, खास करून राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी बोलतील आणि त्यानंतर त्या मुंबईतल्या स्थानिक नेत्यांशी मन वळवण्याचा प्रयत्न हा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून केला जाईल, अशा प्रकारची एक चर्चा ऐकायला मिळते. परंतु सध्या तरी काँग्रेसचे स्थानिक नेते जे आहेत ते स्वबळाची नारा देत आहेत. मनसेला सोबत घेण्यास त्यांचा विरोध आहे, परंतु येत्या काळामध्ये हा विरोध मावळू शकतो का आणि शिवसेना या संदर्भात आग्रही असलेली पाहायला मिळते. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजप आणि महायुतीची सत्ता मुंबई महापालिकेवर येऊ द्यायची नसेल आणि मराठी माणसांची सत्ता अबाधित ठेवायची असेल तर नक्की काँग्रेसनं सोबत यावं, अशा प्रकारची भूमिका ही दोन्ही ठाकरे बंधूंच्या वतीनं मांडली जाऊ शकते. कारण ठाकरेंची जी काँग्रेसची जी वोट बँक आहे ती खास करून मुस्लिम दलित मतदार जे आहेत ते मराठी मतांच्या सोबत एकत्रित आले तर मराठी, मुस्लिम आणि दलित अशा प्रकारची एक वोट बँक नक्की बांधली जाऊ शकते आणि ती महायुतीसाठी धोकादायक ठरू शकते. आणि त्याचमुळं महायुतीची देखील, खास करून भाजपची देखील रणनीती दुसरीकडे हीच असणार आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ठाणे कल्याण डोंबिवलीमध्ये काय होईल, जे व्हायचं ते होईल, परंतु मुंबईत मात्र शिवसेना शिंदे, एकनाथ शिंदे यांचा पक्ष आपल्यासोबतच राहायला पाहिजे, अशा प्रकारची रणनीती ही भाजपची असणार आहे. त्यामुळं मराठी मत ही जास्तीत जास्त भाजपच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. दुसरीकडं शिवसेना ठाकरे आणि खास करून ठाकरे बंधू यांचं एक येत्या काळामध्ये रणनीती असणार आहे की मुंबई महापालिकेची निवडणूक ही मराठी आणि अमराठीच्या मुद्द्यावरच लढवली जाऊ, जेणेकरून मराठी मतं हे एकत्रित होतील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जेव्हा मराठी मतं एकत्रित होतील, एक मराठी माणूस हा भावनिक आहे आणि भावनिक राजकारण खेळण्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू हे वाकबगार आहेत. आणि त्याच दृष्टिकोनातून मराठीचा मुद्दा घेऊनच कशाप्रकारे येत्या निवडणुकीत पुढे जायची, अशा प्रकारची एक रणनीती या चर्चेच्या वेळी देखील ठरते. अगदी खरं आहे कृष्णात. एक महत्त्वाचा मुद्दा आता आपण चर्चा करताना मांडला होता, तो म्हणजे काही प्रभागांमध्ये विशेषतः जिथे मराठी बहुल असा भाग आहे अशा ठिकाणी मनसेला आपली शक्ती आजमावायची आहे. आणि अर्थातच आपण आकडेवारी सुद्धा पाहिली, असे जवळपास 22 प्रभाग आहेत ज्या ठिकाणी मनसे किंग मेकर ठरू शकतं, अशा प्रकारचं चित्र आहे. त्यामुळे आत्ता जी चर्चा चालली आहे त्यामध्ये साधारण काही माहिती कळतीये का की किती जागांवर हे घोडं अडलेलं आहे किंवा काय नेमका हा फॉर्म्युला होऊ शकतो, याबाबत कशी काय चर्चा, याचा काही अंदाज? अनुपमा, दोन्ही सध्या तरी दोन्ही ठाकरे बंधू यांच्यामध्ये चर्चा होताना पाहायला मध्ये, या चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार नाही किंवा काँग्रेस देखील नाही, पण दोन्ही ठाकरे बंधूंच्या मध्ये जी चर्चा होते त्यामधून माहिती मिळते की साधारणतः 70 ते 75 जागा या मनसेला सोडल्या जाऊ शकतात. त्यामध्ये एक शिवसेना ठाकरे गटाचा एक फॉर्म्युला आहे की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये, जवळपास मुंबईत 36 विधानसभा मतदारसंघ आहेत, तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 2 प्रभाग हे मनसेसाठी सोडले जाऊ शकतात. त्यामुळे 36 दोन्ही 72 जागा ज्या आहेत त्या मनसेसाठी सोडल्या जाऊ शकतात. परंतु मनसेचं मत आहे की आमची ताकद ज्या ठिकाणी सर्वाधिक जास्त आहे त्या ठिकाणी आम्हाला 3-3 प्रभाग देण्यात यावे. त्यामध्ये त्यांनी 3 विधानसभा मतदारसंघ सांगितले आहेत, ज्यामध्ये वरळी मतदारसंघ, दादर माहीम मतदारसंघ आणि शिवडी मतदारसंघ, या तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येकी 3 प्रभाग हे मनसेला सोडावेत, अशा प्रकारची मागणी ही मनसेच्या वतीने केली जाते. आणि त्याला मात्र शिवसेना ठाकरे गटाचा विरोध आहे, कारण याच तिन्ही मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे सर्वाधिक जास्त नगरसेवक असलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळं अशा प्रकारे जी गोची झालेली आहे ती मराठी बहुल भागामध्येच होताना पाहायला मिळते. आणि दोन्ही ठाकरे बंधूंची ताकद जी आहे, वोट बँक जी आहे ती मराठी बहुल भाग आहे. मराठी माणूस हाच दोन्ही ठाकरे बंधूंची ताकद आहे. आणि अगदीच खरं तर ठाकरे बंधूंची ताकद आहे, मात्र अर्थातच कसं हे मत वळवलं जाते बघणं सुद्धा खूप महत्त्वाचं ठरणार आहे, कारण खूप मोठे खरं तर विरोधक, खूप मोठं आव्हान आहे. कृष्ण, तसे संपर्कात राहा, आपल्याबरोबर राजकीय विश्लेषक जोडले जातात आणि
सध्या आपल्या बरोबर आहेत कोचरेकर सर. आपण जाणून घेऊया काय नेमकं विश्लेषण आहे त्यांचं. राजेश सर, एकंदरीतच आत्ता ठाकरे बंधूंची बैठक चालू आहे. गेल्या एका तासाभरापासून साधारण शिवतीर्थवर उद्धव ठाकरे आणि त्यांच्याबरोबर अनेक महत्त्वाचे जे नेते दोन्ही पक्षातले ते सुद्धा आहेत. ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई अशा या तिन्ही भागातले सगळे दोन्ही पक्षातले नेते आहेत. त्यामुळे निश्चितच ही जागा वाटपाची चर्चा असेल अशा प्रकारे एक अंदाज सगळा वर्तवला जातोय. आपण कसं पाहता या बैठकीकडे? नाही, आतापर्यंत जेव्हा जेव्हा ठाकरे बंधू भेटत होते त्यावेळेला ते फक्त दोघे भेटत होते हे आपण समजून घ्यायला हवं. जसं आता न्यायालयामध्ये या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या संदर्भातला जो काही फैसला अगदी प्रतीक्षित आहे तो कुठल्याही क्षणी येईल, कुठल्याही दिवशी येईल असं सांगितलं जात आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपला गृहपाठ जो आहे तो आधी तयार करायला हवा आणि त्यामुळे हे दोन्ही नेते आज भेटलेले आहेत. आपण जर हे पहिल्यांदा आपल्या पक्षाचे इतर जे नेते आहेत, दुसऱ्या फळीतले नेते, त्यांना घेऊन हे दोन्ही नेते बसलेले आहेत. म्हणजे मग नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांना किंवा राजू पाटील यांना घेऊन राज ठाकरे बसले आहेत, अनिल परब आणि या लोकांना घेऊन उद्धव ठाकरे बसलेत. तर ही जर आपण एक गोष्ट पाहिली तर ही खूप महत्वाची आहे. याचं कारणच आहे की राज ठाकरे यांच्याबरोबर युती करताना राज ठाकरे यांच्याकडे भोपळा आहे. जर आपण पाहिलं तर संपूर्ण संख्याबळाचा महानगरपालिकेमध्ये त्यांच्याकडे एकही नगरसेवक नाहीये आणि मग असा ज्या नेत्याकडे किंवा ज्या पक्षाकडे भोपळा आहे त्याला देताना आपण काय द्यायचं किंवा त्याने सुद्धा मागताना आपण भले तो आपला चुलत भाऊ आणि मावस भाऊ असेल तरी आपल्याकडे भोपळा असताना आपण समोरच्याकडे काय बघायचं हा एक प्रश्न आता राज ठाकरेंसमोरही आहे आणि उद्धव ठाकरेंसमोरही. या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी जे कोणी लोक हवेत तर ते लोक कोण आहेत तर अनिल देसाई आहेत, अनिल परब आहेत की जे सतत या सगळ्या जागांचा त्यातल्या संख्याबळाचा त्यातल्या बलाबलाचा कात्याकूट करत असतात आणि त्यांना घेऊन उद्धव ठाकरे आज इथे पोहोचलेत. ही एक राज ठाकरे यांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. राज ठाकरे हे जेव्हा मागतील त्यावेळेला त्यांना जे काही त्यांनी मतदारसंघ ठरवलेले ते माझ्या माहितीप्रमाणे असे आहेत की त्यांना दादर माहीममध्ये काहीतरी जागा हव्यात, त्याचप्रमाणे त्यांना भांडूपमध्ये जागा हव्यात, त्याचप्रमाणे त्यांना विक्रोळीमध्ये जागा हव्यात, त्याचप्रमाणे त्यांना उत्तर पश्चिम मधला जो भाग आहे तिथे त्यांना जागा हव्यात, मध्ये त्यांचं थोडंसं जे काही बलाबल आहे त्यानुसार त्यांना जागा हव्यात. आता या जागा तसं पाहायला गेलं तर शिवसेनेकडे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडे एक तर पहिल्या क्रमांकावर आहे किंवा दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि मग त्या जागा राज ठाकरेंच्याकडे जर समजा द्यायच्या असतील तर त्यासाठी कोणता तर्क हा राज ठाकरे मांडणार आहेत आणि उद्धव ठाकरे त्यांच्या तर्काला प्रतिसाद देणार आहेत. हे काही जरी असलं तरी मला एक गोष्ट स्पष्ट जाणवते की ते म्हणजे उद्धव ठाकरे हे या युतीच्या बाबतीत अधिक सकारात्मक आहेत. राज ठाकरे हे जरी असले तरी उद्धव ठाकरे यांचा जो पहिल्यांदा युतीमधला किंवा स्वतःच्या भावाबद्दलचा प्रामाणिकपणा आहे हा अधिक दिसतोय हे इथे आपल्याला नमूद करायला हवं. राज ठाकरेंकडून अजूनही थोडंसं अवघडलेपण किंवा थोडंसं आखडलेपण जे काय आहे टिपिकल राज ठाकरे पद्धतीचं ते आपल्याला या संपूर्ण युतीच्या फॉर्मॅटमध्ये वावरताना आणि वागताना जाणवतंय. अगदी खरं आहे सर. 2017 जो सगळं फॉर्मेशन होतं त्यामधल्या आणि आत्ताच्या सगळ्या परिस्थितीमध्ये खरं तर फार मोठा बदल झाला आहे राजकारणाच्या दृष्टीनं. खरं तर एक राजकीय वीण कुठेतरी उसवल्यासारखं हे सगळं चित्र निर्माण झालंय. वेगवेगळ्या युती आघाड्या परत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्तानं पुन्हा वेगवेगळी कॉम्बिनेशन्स पाहायला मिळतात. खरं तर खूप मोठी आव्हानात्मक परिस्थिती आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीवर मात करत जेव्हा आता मुंबई महापालिका, ठाणे आणि नवी मुंबई या ठिकाणी हे सगळं जेव्हा फॉर्मेशन होईल तेव्हा काय तुम्हाला वाटतंय कशा प्रकारे ही युती पुढे जाईल, कसा हा फॉर्म्युला ठरेल? कारण आता काही जागांवर अडलेलं आहे, जसं की 22 जागांमध्ये मनसेची शक्ती आहे अशा प्रकारे एक मध्ये सर्व्हे झालेला होता. सगळा मराठी बहुल भाग आहे ज्या ठिकाणी मनसे लढण्याचा अर्थातच प्रयत्न करेल. तर कशा पद्धतीने सगळं फॉर्मेशन होईल असं तुम्हाला वाटतंय? बघा, या संपूर्ण जर युतीचा आणि मुंबईच्या एकूणच जडणघडणीचा जर आपण विचार केला तर कोणीही काही बोलो. बघा, आता ही गोष्ट आपण बोलत असताना ती कदाचित भाजपच्या समर्थकांना आणि लोकांना आवडणार नाही की आपण जेव्हा म्हणतोय की ते ठाकरेंचं मुंबईमध्ये अस्तित्व आहे आणि मुंबईकर जो आहे हा ठाकरेंवर प्रेम करतो. त्या प्रेमामध्ये 19-20 असू शकेल पण आजही खूप मोठ्या प्रमाणात मुंबईकर ठाकरेंवर प्रेम करतो. आता त्या प्रेमाला
ठाकरेंनी न्याय दिला की नाही हे तुम्हाला पावसाळ्यात कळतं, रस्त्यांवरच्या खड्ड्यातून कळतं, इतर मुंबईतल्या नागरी समस्यांवरून कळतं किंवा त्यांनी घेतलेल्या निर्णयांवरून कळतं. पण आपण हे पण विसरून चालणार नाही की काही कोस्टल रोड सारखे जे काही प्रकल्प आहेत ते उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये मार्गस्थ होण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. आता जो काही सतत निधीबद्दलचा आणि ज्या काही ठेवी ठेवलेल्या आहेत त्याच्याबद्दलचा जो काही मुद्दा मांडतात तो काही फारसा तो तर्कहीन मुद्दा आहे. पण हे काही जरी असलं तरी भाजपला मुंबई अगदी सहजगत्या जिंकणं हे शक्य नाहीये. हे तुम्ही देवेंद्र फडणवीस किंवा आशिष शेलार यांना खासगीत विचारलं तर तेही कबूल करतील. पण आता भाजपने एक ठरवलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवायचा. पण दुसऱ्या बाजूला एक गोष्ट काय घडते ती आपण पाहिलं पाहिजे की ज्यांच्याकडे भाजपने जबाबदारी दिलेली आहे त्यांचा परफॉर्मन्स होत नाहीये. मग ते अमित साटम असतील किंवा रवींद्र चव्हाण असतील, छोटे स्ट्रोक खेळण्याकडे किंवा छोटे फटके मारण्याकडे त्यांचा कल आहे. आणि अशामध्ये जर तेवढ्या वेळामध्ये राज आणि उद्धव यांनी जर बाजी लावून धरली आणि बाजी मारली, आता त्यांच्यामध्ये जो काही बेबनाव होईल किंवा त्यांच्यामध्ये जो काही वादाचा मुद्दा असेल तो हाच असेल की कोणत्या जागा मिळणार आणि कोणत्या नाही मिळणार. त्यावेळेला मात्र राज ठाकरे समजूतदार भूमिका घेतात का की उद्धव ठाकरे समजूतदार भूमिका घेतात. मी आपल्या इथे आवर्जून गोष्ट नमूद करतोय ती म्हणजे अनेकांना असं वाटत होतं की राज आणि उद्धव यांनी एकत्र यायला हवं. ज्यांना एकत्र येण्याचं ज्यांचं स्वप्न होतं किंवा ज्यांना वाटत होतं त्यांच्यासाठी आता हे दोघं एकत्र आले ही मोठी गोष्ट आहे. पण त्याच वेळेला याच्यापैकीचा जो कोणी ही युती तोडेल किंवा या युती तोडण्यासाठी जो कारणीभूत ठरेल तो येणाऱ्या काळामध्ये राजकीय विजनवासात जाईल अशी स्पष्ट एक आपल्याला गोष्ट दिसते. कारण आता जी गोष्ट होणार नव्हती ती 20 वर्षानंतर झाल्यानंतर 4-2 जागांसाठी जर यांनी युती तोडली तर याचा फटका हा ठाकरे युतीला तर बसणारच आहे. पण त्याचबरोबर शिवसेना प्रमुखांवर प्रेम करणाऱ्या अनेक मराठी जनांना सुद्धा बसणार आहे. आणि तो बसणार नाही याची खबरदारी आता या दोघांनी घेणं हे सगळ्यात जास्त आव्हान मला या दोघांच्या बाबतीत दिसतंय. बाकी 22 जागांवर ते पुढे होते का मागे होते, आता ज्या पद्धतीत भाजप या संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उतरलेली आहे. मग तुम्ही अगदी मालवणचं उदाहरण घ्या, तुम्ही अंबरनाथचं उदाहरण घ्या की जिथे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता भाजप आता दुसऱ्या पक्षातले लोक आपल्याकडे घेऊ नका, तरी सुद्धा प्रदेशाध्यक्ष ज्या वेळेला आपल्या पक्षामध्ये कार्यकर्त्यांची वाढ करतायत, लोकांना ताकद देत आहेत, ही गोष्ट ठाकरेंसाठी चिंताजनक आहे. आणखी मला त्यातली एक गोष्ट वाटते की सत्ताधारी जे आहेत म्हणजे मग ते अजित पवारांचे राष्ट्रवादी, शिंदेची शिवसेना किंवा भाजप, देवेंद्र फडणवीस, मोदी आणि शहांचा भाजप यांचा जर आपण विचार केला तर व्यवस्था, आर्थिक क्षमता म्हणजे धनशक्ती आणि जनशक्ती या सगळ्या गोष्टीवर ठाकरे कसे मात करणार हाच खरा सगळ्यात ऐरणीवरचा प्रश्न आहे असं मला वाटतं. आणि तो कसा सोडवायचा याचं जर गणित या दोन्ही ठाकरे बंधूंना जुळवता आलं आणि त्यांच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांकडे सतत संशयाने बघण्याचं जर त्यांनी टाळलं तर मात्र ते बाजी मारू शकतील असं मला वाटतंय. अगदी सर, खूप खूप धन्यवाद केलेल्या या सगळ्या विश्लेषणाबद्दल. आपल्याबरोबर राजेश कोचरेकर होते, संपादक टाइम महाराष्ट्राचे. आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची जी भेट सध्या सुरू आहे ही चर्चा अर्थातच जागा वाटपाचीच असणार आहे, कारण महत्त्वाचे नेते सुद्धा दोन्ही पक्षांचे त्यांच्या बरोबर सध्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकांना कशा पद्धतीनं सामोरं जायचं, जागा वाटपाचं सूत्र कसं ठरवायचं, सगळं या बैठकीमध्ये आता खल सुरू आहे.